प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचं काम संथ गतीने, अनेकांचं प्रशिक्षण रखडलं. लाभार्थ्यांना प्रशिक्षण केंद्राकडून त्रास देण्याचे प्रकार सुरू. जालना जिल्ह्यातील प्रधानमंत्री विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्र हे केवळ देखावा बनले असून प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रशिक्षण केंद्राकडून लाभार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास देण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्यात. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते किरण साळवे यांनी शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजता ऑनलाईन पद्धतीने सूक्ष्म व लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडे तक्रार दाखल केली आहे. शिवाय कुंभार समाजाचे रखडलेले 3 महिन्याचे प्रशिक्षण घेण्याची मागणी मौजपुरीचे सरपंच बद्रीनारायण बसांडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी केंद्र चालकांची भेट घेऊन त्यांना प्रशिक्षण घेण्याची विनंती केली. तसेच त्यांना हार तुरे देत त्यांचा सत्कार देखील केलाय. यावेळी कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा मौजपुरीचे सरपंच बद्रीनारायण बसांडे, सायगाव डोंगरगावचे सरपंच बरांडे, माणेगावचे उपसरपंच दत्ताभाऊ जाधव, सोलगव्हाणचे माजी सरपंच उमाजी तेलंग यांची उपस्थिती होती. कुंभार समाजातील गरजूंनी अर्ज करून अनेक महिने उलटून गेलेत, तरीही त्यांना अद्यापपर्यंत प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आलं नाही. त्यामुळे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व भास्करराव दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली कुंभार समाजाचे प्रशिक्षण तातडीने घेण्याची मागणी केली. जालना जिल्ह्यातील महिलांना स्थानिक प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण न देता त्यांना दूरवर बोलविण्यात येत आहे. शिवाय न आल्यास त्यांना ब्लॉक करण्याची धमकी दिली जाते. जालना येथील लाभार्थ्यांना विश्वकर्मा प्रशिक्षण देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आदी ठिकाणावरून कॉल येऊन प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येत आहे. अशा वेळी जालन्यात प्रशिक्षण केंद्र कशासाठी स्थापन केलेत असा सवाल किरण साळवे यांनी उपस्थित केला आहे.